घडामोडींना वेग येतोय तसाच एक मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळते। भाजप महायुतीकडून आता बंडखोर तसंच अपक्ष विजयी उमेदवारांवर नजर ठेवली जाते। तर बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपने मोठी जबाबदारी दिलेली आहे। मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येते। निश्चितच या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, नेमकं काय घडतंय? यावेळेस घडामोडींना वेग आलेला आहे आणि भाजपची जोरदार फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळते। नक्कीच सागर बंगल्यावर आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती खलबत सुरू झालेली पाहायला मिळतात आणि विशेष करून जर बघितलं तर यावेळेस मतदानाचा टक्का आहे तो वाढलेला आहे आणि हा वाढलेला टक्का आहे तो कोणाच्या बाजूने जातोय याच्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने बंडखोरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे बंडखोर आणि अपक्ष यांच्यावर विशेष नजर आहे ती ठेवण्यात येत आहे। जे कोणी बंडखोर असतील ते विजयीच्या दिशेने दिसत असतील तर त्याच्याकडून भाजपचे काही प्रमुख नेते असतील, त्यामध्ये निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर असतील, हे जे प्रामुख्याने नेते आहेत, नितेश राणे, रवींद्र चव्हाण, हे नजर ठेवून असणार आहेत आणि त्यांना आपल्याकडे कशा पद्धतीने वळवता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। कारण की अवघे 2 दिवस आहेत ते सरकार स्थापनेसाठी निकालानंतरून असणार आणि यासाठीच ही प्रमुख मोहीम आहे ती भाजपकडून आखली जाऊ शकते। त्यामुळे जास्तीत जास्त अपक्ष आणि बंडखोर आपल्या संपर्कात यावे यासाठी ही विशेष काळजी आहे ती घेतली जाते। आणि आता सध्या सागर बंगल्यावर आहे ती प्रभारी असलेले भूपेंद्र यादव असतील, रावसाहेब दानवे असतील, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेश अध्यक्ष आहेत, यांची प्रामुख्याने एक महत्त्वाची बैठक आहे ती सध्या सुरू आहे। कारण की दोन्ही जे महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल या दोघांना देखील अशा पद्धतीचा एक विश्वास आहे की आमचे उमेदवार आहे ते जास्त जिंकून येतील। कट्टोकट कुठेतरी एक सर्वे देखील आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत, पोल तसेच पद्धतीचे आलेले आहेत आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक आहे ती पार पडते आणि त्यामुळेच वाढलेला टक्का मतदानाचा नेमका कुणाच्या बाजूने आहे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। अगदी, आणि त्यासाठीच फडणवीसांचा शिलेदार आता कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। गणेश, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तरी मोठी बातमी आहे खरं तर। रवींद्र चव्हाण, दरेकर, कुटे, राणेंवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। भाजप महायुतीकडून फिल्डिंग सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र यावेळेस सागर बंगल्यावरती ही खलबत सुरू असली तरी देवेंद्र फडणवीस यांचं विधान अतिशय महत्त्वाचं। वाढलेली मतं, वाढलेला मतदानाचा टक्का हा भाजपला, महायुतीला खूप फायदेशीर असणार। लाडकी बहिणीचा आम्हाला फायदा होणार असं विधान देखील फडणवीसांनी काल केलेलं होतं। त्यामुळे आता उद्याच्या निकालामध्येच संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहे। आमदारांना संपर्क करण्यासाठीच आता अभियान राबवलं जात आहे। ऑपरेशन लोटस सारखा काही ऑपरेशन राबवण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बंडखोर आणि अपक्षांसाठी।